श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणत आहे की मी तुला भारी संकटातून, त्रासातून बाहेर पडणारे मार्ग दाखवण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. मी आज स्वामी माऊलीच्या रूपात तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. कारण तू भक्तिमार्गावर चालत आहेस. तुझं जीवन आता एका सुंदर वळणावर घेऊन जाण्यासाठीच तुझी स्वामी माऊली इथे तुला धीर देण्यासाठी उपस्थित आहे. तू माझा हात धरून पुढे चालू शकतोस. मी तुला परवानगी देतो त्या सर्व गोष्टी करण्यासाठी ज्या तुला तुझ्या जीवनात आवश्यक आहेत. आर्थिक मदत तुला लवकरच येणार आहे. आर्थिक संपन्नता वाढवण्यासाठीचे मार्ग तुला दिसू लागतील, कारण ते मी तुला दाखवणार आहे. तुझ्यावर कुणाची तरी कृपादृष्टी होत आहे. जो तुझा भगवंत परमेश्वर आहे, त्याची कृपादृष्टी तुझ्यावर होण्याचे लक्षण आहे की हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. कदाचित आजच तुझ्या भाग्याचा नवीन दरवाजा उघडणार आहे. म्हणूनच आज तू या संदेशाला संपूर्ण ऐकून घे. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. नक्कीच तुझ्यासोबत न्याय होणार आहे, कारण मी तुझ्यासोबत उभा आहे. बाळा, काही लोक तुला फसवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक तुला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. तुझ्यावर चालवलेला प्रत्येक डाव हाणून मारण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. तुला फसवणारे आता तुझी फसवणूक करू शकत नाहीत. तुझा भगवंतावरचा असलेला विश्वासच तुला जिंकवणार आहे. प्रथम टप्प्यावर तुला देव तो मार्ग दाखवेल आणि मग तुला त्या मार्गावर चालायचं आहे. अपयश येणार नाही, काळजी करू नकोस, कारण तुझी काळजी घेणारा तुझ्यासोबत आहे. कारण शेवटी मी अशी योजना तयार करत आहे जी तुझ्यासाठीच कार्य करत आहे. ती यशाची योजना आहे. ती माझ्याकडून तुला प्राप्त होत आहे. उद्याच्या यशाची तयारी कर, कारण लवकरच तुला मोठं यश मिळणार आहे. अनेक वेळा तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये कदाचित तुम्ही अपयशी ठरला असाल. म्हणून तुम्ही आयुष्यात आता पुढे पाऊल टाकत असताना घाबरत असाल, विचार करत असाल की माझं हे पाऊल माझ्या यशाला भरणार का, आनंदाला देणार का. तर चिंता करू नका. तुमच्या आयुष्यात आता मी तुमच्या सोबत असेल. आयुष्यभर पुरेल इतके आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्या पुढे का आला आहे याचा विचार करा. आयुष्यभर पुरेल इतके आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे. कदाचित तुम्ही आज विचार देखील करू शकत नाही इतकं सुख तुमच्या भाग्यात येत आहे. तुम्ही त्याची कल्पना देखील आज करू शकत नाही, कारण देव जेव्हा देतो त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. बाळा, मला तुझी प्रतीक्षा संपवायची आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आज तुम्हाला मिळण्याच्या त्या प्रयत्नांना यशस्वी करत आहे. आता निर्णय झाला आहे की विजय तुझाच होणार आहे. शत्रू हार मानणार आहे. शत्रूंनी खूप काही डावपेच केले आहेत. तुझ्या विरोधात खूप काही कट रचले आहेत. परंतु शत्रूला हे माहीत नाही की तुझ्या चांगल्या कर्मांची इतकी प्रगती आहे की त्यामुळे तो तुझं काहीही बिघडवू शकणार नाही किंवा तो तुझ्या कार्यात अपयश देऊ शकणार नाही. तू आता जिंकणार आहेस. तूच विजयी ठरणार आहेस. सावध राहा शत्रूपासून, जवळच्याच व्यक्तींपासून. काही लोक तुला खाली खेचण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. तू पुढे जाऊ नये विनाकारण तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मी बदल घडवणार आहे, पण तुलाही सावध राहण्यास सांगत आहे. तुला कधीही मी एकटं सोडणार नाही. आजपासून एक निर्णय घे की तक्रार कमी कर आणि आपल्या कार्यावर अधिक भर दे. कारण मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझी प्रार्थना ऐकूनच मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. बाळा, मन नेहमीच प्रसन्न ठेव. कार्य करण्यात तुला इतका उत्साह देणार आहे ज्यामुळे तू प्रत्येक काम योग्य वेळेवर पूर्ण करू शकशील. आणि जेव्हा तू कार्य पूर्ण करशील
तेव्हा तुझ्यासाठी जो काही आजपर्यंत तुला अंधार वाटत होता, तो कायमचा नकारात्मकतेने पसरवलेला नकारात्मक विचारांचा आणि आळसाचा अंधार होता, तो तुझ्यापासून वेगळा करण्यात येणार आहे. आता कधीही तुला आळस येणार नाही आणि तू पुढे जाऊ शकशील सहजतेने. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ज्याचा हात भगवंत धरतो त्याला कधीही हरण्याची परिस्थितीची सामना करावा लागत नाही. तुझा विश्वास जिवंत ठेव, कर्म करत राहा, नक्कीच तुला न्याय मिळणार आहे. न्यायाची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कुणी कुणासाठी न्याय मागतं, तर कुणी स्वतःसाठी न्याय मागतं. भाग्योदय होणार आहे, कारण आता तुम्ही देवाकडे आला आहात. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुमचा भाग्योदय होणार आहे. उद्याची पहाट तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे, जे तुम्ही योगायोगाने प्राप्त करणार आहात. जो योगायोग देव निर्माण करतो, तो कोणीही विफल करू शकत नाही. विश्वास ठेवा, जे काही बदल घडत आहेत ते तुमच्या योग्य कारणांसाठी घडत आहेत, तुम्हाला पुढे नेण्यासाठी. बाळा, आज तुला एक महत्त्वाचं सांगण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. काही लोक वारंवार नकारात्मक बोलतात आणि नकारात्मक गोष्टी करू लागतात, तरी देखील त्यांच्या कार्यात ते यशस्वी ठरतात. असंच पाहून तू माझ्याशी प्रश्न करत आहे की मी इतका सकारात्मक राहून देखील माझ्यासमोर काही गोष्टी नकारात्मक का वारंवार घडतात, यापासून मला मुक्तता हवी आहे. तर होय, लवकरच सर्व गोष्टी बदलतील, हालचाल होतील आणि तुझ्या शक्यता वाढू लागतील. कारण मी लवकरच परमेश्वराच्या कृपेने तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहे. भगवंत तेव्हाच तुम्हाला प्रिय करतो, जेव्हा तुम्ही त्याचे नामस्मरण करता, त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करू लागता आणि त्याच्यात कार्यात दिलेल्या यशाला परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागता. देव तुम्हाला यशाने भरतो, आनंदाने भरतो. कधी कधी उशीर लागला की तुम्ही ताणतणाव निर्माण करता, स्वतःभोवती अनेक विचार करू लागता आणि संकटांची विनाकारण काळजी करू लागता. कधी कधी संकट येतही नाही, पण तुम्ही त्या विचारांनीच ग्रस्त होता. म्हणून कधीही नकारात्मक ऊर्जेकडे वळू नका, नकारात्मक बोलू नका, नकारात्मक विचार मनात ठेवू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. तुम्ही पाहाल की भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीत तुमच्यासाठी मोठमोठे आशीर्वाद येऊ लागतील. तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाईल. तुम्ही निराशेतून बाहेर याल आणि देव तुम्हाला आशा देईल. ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की नशीब तुमची साथ देत नाही, तेव्हा फक्त भगवंताचे नामस्मरण करा. कारण या अंधकारातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण. देव म्हणतात, भगवंत सांगतात, कधी कधी तू हरण्याचा एक स्वतःभोवतीच कट रचत असतोस, कारण तू मनाने खचलेला असतोस आणि त्या क्षणाला तुला सुचत नाही की काय खरं काय खोटं, किंवा काय बरं काय वाईट. जर तू निर्णय घेऊ शकत नाहीस, तर त्यावेळेस सर्व काही निश्चिंत मनानं देवावर सोपवावं, शांत असावं, मनाला फक्त नामस्मरणाची जोड द्यावी आणि बघावं, काही काळातच तुमच्यासाठी शुभ परिवर्तन घडू लागतं. होय, मी जेव्हा एकदा माझ्या भक्ताचा हात धरतो, तर तो सोडण्यासाठी नाही आणि तुला पुढेही नेतो. तू त्या प्रत्येक ठिकाणी, अडलेल्या ठिकाणी माझं नामस्मरण कर, तुला मी नक्कीच मार्ग दाखवीन. माझ्या मार्गावर चालणं अगदी सोपं आणि सहज आहे, कारण ते सकारात्मक आहे. सकारात्मक बोला, सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक कृती करा. तुम्ही कधी कुणाची मदत करा, ती निरपेक्ष भावनेने करा आणि तुम्ही पाहाल की काही काळातच तुमच्यापर्यंत मोठी मदत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही ती स्वीकाराल. तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या झाडाला खूप फळं लागलेली असताना मुले त्यावर दगडे मारून ती फळं पाडतात आणि ती वेचू पाहतात, तेव्हा जर त्यातील काही फळे कच्ची असली तर ती सुद्धा दगडाने पडतात. याचा अर्थ काय, याचा विचार करा. कारण जेव्हा एक मूल ते दगड मारतं, तेव्हा तो फक्त ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो की पिकलेली फळं पडावी, पण त्यासोबत काही कच्ची फळंही पडतात. तेव्हा लक्षात घ्या, कधीकधी तुम्ही जो काही प्रयत्न करता, तो यशाकडे नेणारा फक्त देवच आहे. जर तुम्ही एखादा प्रयत्न केला आहे
तर तुम्ही त्या अनेक फळं लागलेल्या झाडावर एक दगड मारत आहात, जो तुमचा प्रयत्न आहे. पण त्यासोबत कधी-कधी कच्ची फळं तुम्हाला मिळतात. म्हणजे काय? तर त्याचा अर्थ की ते फळाला येत नाही. मग त्यावेळेस कार्य सोडून द्यायचं का? तर नाही. परत प्रयत्न केल्यास तुम्हाला ती पिकलेली फळं देखील प्राप्त होतील. त्याचप्रमाणे तुमचं कार्य देखील पूर्ण होईल. मग तुम्ही पुढे जाऊ शकता. कुणीही तुमची फसवणूक करू शकत नाही. तुम्ही जर स्वतः काही निर्णय घेत असाल तर देव नेहमीच साथ देतो. लहानपणापासून तुमच्या मनावर काही गोष्टी बिंबवल्या गेल्या आहेत. बाळा, काही गोष्टी सुरू होतील ज्या तुमच्या आशेच्या आहेत, आनंदाच्या आहेत. त्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तुम्ही तयार असाल तर त्या देखील तुम्हाला मिळणार आहे. तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. बघ, सर्व काही विश्वासावर आहे. विश्वास ठेव आणि तुझ्या जीवनात होणारे परिवर्तन, सुख, आनंद याचा अनुभव कर. कधी-कधी लोक देवापुढे येताना घाबरतात, देवाला काही मागताना घाबरतात. पण घाबरू नकोस. तुझा देव तुझ्यावर माया करतो, प्रेम करतो आणि तुझ्यासाठी जे हवं ते पाठवतो. जर तुझ्या आयुष्यात तुला ही परीक्षा वाटत आहे, तर या जीवनाला परीक्षा मानू नकोस, तर एक सुंदर अनुभव मान आणि पुढे चालत राहा. अपयश तुझ्या जीवनातून कधी निघून जाईल तुला कळणार देखील नाही. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आनंद मिळवता येतो, विजय मिळवता येतो आणि तोही सहज. आयुष्यात सर्वच काही आपल्या मनासारखं होईल असं कधीकधी घडत नाही. पण त्यावेळेसही शांतता पाळणे, मनाला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टी कराव्या. कधीकधी खूप मोठ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून रडत बसावे का? तर नाही. कधीकधी छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद स्वीकार करावा. कारण हा देखील परमेश्वर तुमच्या भाग्यात लिहत आहे. यासाठी तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही जेही कार्य करता त्यात तुम्हाला मजबूती निर्माण करायची आहे. त्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कदाचित एकदा हार होईल, पण परत प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. कधी-कधी तुम्ही लहान मुलांना पावले टाकताना बघितलं आहे का? कधी ते आपल्या आई-वडिलांचा हात धरून चालण्याचा प्रयत्न करतात, तर कधी-कधी स्वतः प्रयत्न करतात. जेव्हा ते स्वतः प्रयत्न करतात आणि पडतात, तेव्हा ते रडतात आणि मग स्वतःहून उभं राहण्याचा वारंवार प्रयत्न करतात. मग मात्र ते चालण्यासाठी यशस्वी ठरतात. त्याचप्रमाणे जीवनाचं आहे. जेव्हा हळूहळू तुम्ही पावले उचलाल, कोणत्याही प्रगतीच्या दिशा तुमच्यासाठी थांबवलेल्या नाहीत. फक्त तुम्ही प्रयत्न करत पुढे जाणे आवश्यक आहे. यशाच्या पायऱ्या चढत चढतच जाव्या लागतात. कधी कुणाला पहिल्या पायरीवर यश मिळतं, तर कुणाला दुसऱ्या, तर कुणाला तिसऱ्या पायरीवर यश मिळतं. पण म्हणून काय, पायरी पाहून थांबायचं का? नाही. पायरी चढत वर चढत राहायचं. कारण तुम्हाला जितकं मोठं यश हवं आहे, तितक्याच पायऱ्या ओलांडाव्या लागतील. देव म्हणतात, बाळा, कधी-कधी तुमच्यासाठी काही नकारात्मक लोकही अवतीभोवती असतात, जे तुमच्या विचारांना फसवू पाहतात. तुम्हाला पुढं जाताना पाहून तुमच्याशी ईर्ष्या, द्वेष भावना ठेवतात. मग त्या क्षणाला तुम्ही त्यांचं नाही ऐकावं, नाही त्यांच्याकडे जास्त लक्ष पुरवावं. आपला वेळ व्यतीत करा तो चांगल्या गोष्टीत, सकारात्मक गोष्टींमध्ये. मग अशा वेळेस त्या लोकांना तुम्ही तुटक बोलावे का? तर नाही. उत्तर देऊ नका. पण प्रत्येक वेळेस त्यांच्या बोलण्यावर देखील जास्त लक्ष देऊ नका. कारण नेहमीच त्यांना नकारात्मक बोलण्याची सवय असते. कधी-कधी तुम्ही पाहत असाल की कित्येक लोक तुमच्या अवतीभोवती असतात, पण प्रत्येकजण तुमच्यासाठी सकारात्मकच विचार करेल असं नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, कधी-कधी कुणी तुमची परीक्षा घेईल, तर कधी तुम्हाला कुणी खाली लेखेल. याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कर्मांवर अधिक लक्ष पुरवा. पुढे जात राहा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. नक्कीच मी तुमचा विजय करील, तुम्हाला विजय घोषित करेल आणि कदाचित तुझ्याकडून ते सर्व काही आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न देखील कोणी सुरू करेल. पण शांत रहा. कुणाला कधीकधी कुणाचा आनंद पाहवत नाही. त्यांच्यात ती श्रद्धा सबुरी नसते की ते देवावर विश्वास ठेवून पाऊल प्रत्येक पुढे टाकतील. बाळा, तू सबुरी ठेव, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. बाळा, ज्याप्रमाणे तू मन शांत ठेवून आनंदाने माझी पूजा अर्चा करतोस,
नामस्मरण करतोस त्यावेळेस मी तुझा अहंकार तुझ्यापासून दूर करतो आणि तुला पुढं नेण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझी तुलना इतरांशी करू नको. तुला जे कोणी साथ देतात ते तुझेच असावेत असंही नाही. काही बाहेरचेही तुला साथ देतात. आज कित्येक दिशातून तुला ते आशीर्वाद मिळत आहेत. होय, कारण कधी-कधी साथ आपलेच नाही तर बाहेरचेही देतात. म्हणून ते सर्व काही स्वीकार कर. सज्ज हो, कारण मोठे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तुझा संकल्प पूर्ण कर. मला माहीत आहे तू केलेला संकल्प तो पूर्ण करण्यास माझी मदत तुझ्यापर्यंत येत आहे. तुला आवडत असलेले कार्य निवड आणि पुढे जा, कारण तू केलेले मेहनतीचे फळ तुलाच मिळणार आहे. ते कोणीही तुझ्याकडून घेऊ शकत नाही आणि हिसकावू शकत नाही. खरोखर तुझ्या इच्छेला मी महत्त्व देत आहे आणि तुझ्यासाठी ते सर्व उघडणार आहे. ते बंद दरवाजे तुझ्यासाठी मी उघडतो, आशीर्वाद पाठवतो. होय, आता मी तुझी निवड करतो. काही कृती तू आजपर्यंत लांबवत आलास. काही काही कामं तू खूप काही रेंगाळत करत आला. पण आता मात्र तुला ते रेंगाळणे सोडून द्यायचे आहे. कधी-कधी लक्षात ठेव, काही कामे योग्य वेळेवर पूर्ण केल्यास तुम्हाला अधिक यशाची प्राप्ती सहजतेने करता येते. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू हरणार नाही. तूच जिंकणार आहेस. पुढे चालत राहा. माझी मदत तुला मिळणार आहे. तुझा विश्वास हरवला असेल तर तो मी तुला जिंकवून देईल. विश्वास ठेव, कारण देव तुझ्या पाठीशी उभे आहेत. स्वामी माऊली तुला हर ठिकाणी मदत करणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी मदत करणार आहे. जिथे तुला काही कमतरता भासत आहे, तुझाच विजय मी निश्चित करत आहे. बाळा, तू जे कार्य करतोस त्यात परीक्षा आहे असे न मानता ते कर्म म्हणून करत राहा. बाळा, तू कधी-कधी अनुभवलं असेल की कित्येकदा चांगले कर्म करत असताना खूप काही गोष्टी आड येऊ लागतात. तेव्हा लक्षात ठेव की या सर्व काही नकारात्मक गोष्टीने रचवलेल्या सापळ्यासारख्या आहेत आणि त्यालाच तुला नष्ट करायचं आणि मग पुढे जायचं आहे. जर तू नकारात्मकतेला नष्ट करणारे आशीर्वाद मला मागत आहेस, तर अगदी या क्षणाला मी तुला देतो. तुझी परीक्षा आहे असे मानू नकोस, तर हे तुझे कर्म आहे म्हणून स्वीकार करून पुढे चाल. अडचणींची मात करण्याची क्षमता मी तुझ्यात निर्माण करतो. तुला प्रत्येक ठिकाणी विजयी घोषित करतो आणि तुला पुढे नेतो. तू तुझ्या आर्थिक समस्यांना सहजतेने परिपूर्ण करू शकशील. तुला इतका पैसा हवा आहे, तितका पैसा मिळणार आहे. हो, तुझ्याच कार्यातून तुला ती मदत मिळणार आहे. कधी-कधी लोक आपल्या कार्यात यश शोधत असताना देवाकडे वळत नाहीत, तर ते फक्त आपल्या कर्मावरच लक्ष केंद्रित करतात. पण तू ते करत नाहीस. तू देवावर विश्वास ठेवून आपले कर्म पूर्ण करतोस. म्हणूनच तू यशाने भरणार आहेस. तुझ्यासाठी मी खूप वाटा मोकळ्या करणार आहे. त्या वाटांवर चालण्यासाठी तुला फक्त आपले पावले टाकत पुढे जायचे आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहे. तुझं नशीब बदलणार आहे, कारण देव तुझ्या नशिबात खूप मोठा चमत्कार देत आहे. काही विषारी लोक, काही चुकीचे लोक तुमच्या अवतीभोवती असतात, जे तुम्हाला नेहमीच पुढे जाण्यापासून थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. पण त्यांना माहीत नाही की तुमचं यश हे देवाकडून येणारं यश आहे. हे तुमच्या कर्मातून तुम्हाला सहज मिळवता येणार आहे. तेव्हा धाव घ्या त्या दिशेने जिथे तुमचं यश आहे. योग्य वेळेवर तुम्ही पाऊले पुढे टाका. नामस्मरणही करत राहा. मनात स्वच्छ विचार करा. भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही पाहाल की एक दिव्य उजेड, दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात पसरत आहे. तो तुम्हाला पुढे नेत आहे, तुम्हाला यशस्वी करत आहे. तेव्हा समजून जा की तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी कृपेचा आशीर्वाद प्राप्त करत आहे, त्यांच्यावर स्वामींची सृष्टी, कृपा आणि दृष्टी आहे. जेव्हा स्वामी या संपूर्ण सृष्टीचं पालन करू शकतात, तर तुमचं करणार नाहीत का? तुमचा विश्वास या ब्रह्मांड नायकावर आहे का? स्वामी माऊलीवर आहे का? तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
लिहायला विसरू नका. डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करा. काही वेळ हे ऐकत राहा, कारण तुमची ऊर्जा पवित्र होईल. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. तुमच्या मुलाबाळांना सुख, समाधान, आनंद, आरोग्य प्राप्त होईल. तुमच्यासमोर देव उभे आहेत माऊली रूपात. आशीर्वाद मागा, प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकतात, तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला सहजतेने पुढे नेतात. जर तुम्ही देखील स्वामींवर विश्वास ठेवत असाल, करत असाल, तर तुमच्यासाठी सर्व सकारात्मक येत आहे. ते स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो, उत्साहाने भरतो, तुमच्या प्रगतीसाठी निवडतो. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकला आहे, तर देव तुमच्या विश्वासाला जागृत करतो, तुम्हाला पुढे नेतो. हम गया नहीं, जिंदा है. या देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला कधीही हरू देणार नाही. संयम ठेवा आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला चिकाटीने यश प्राप्त करून देव. तेव्हा चिकाटी, जिद्द निर्माण करा. तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे त्यासाठी देवाला प्रार्थना करा. रोज नामस्मरण केल्याने तुमच्या कार्यातील धैर्य, चिकाटी जागृत होऊ लागते. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय